आज भोगी आहे, भोगीची भाजी बनवते. भाजी बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. मी भाजी कशी बनवते पहा. आज जरा बेडशीट पण चेंज करून घेते. लोड कवर वगैरे काही चेंज करणार नाहीये. आता मध्येच चेंज केले होते, चांगले आहेत स्वच्छ. फक्त बेडशीट खूप घाण दिसत होती म्हणून म्हटलं आज बेडशीट बदली करूया. तसं पण सण आहे आणि म्हणून म्हटलं चला पटापट बेडशीट बदली करूया. नंतर आपल्याला जेवण करायला पण जायचं आहे, त्यामुळे अगोदर हे काम करून घेऊया. काल मटर सोलून ठेवलेले होते ना, ते पण आता म्हटलं बॉईल करू आणि ते पण आपल्या जागेला जातील. जेवण करायच्या अगोदरच म्हटलं आधी आपण हे काम करू आणि तोपर्यंत वाळून जातील ते. देवाची पूजा झाली. वाजले किती? 10:05 झाले. कालची चौथी आहे. बेडशीट वगैरे बदली केलं आता. आणि किचनमध्ये चालू आहे मटर उकडायचं काम. मटार पण बॉईल झाले. आता हातोहात ते सुकवायला पण टाकते आणि पटापट सर्व सुकून झाले की जे जी पडतील तशी भांडी पण लगेचच घासून टाकते, मग भांड्यांचा ढीग जमा होत नाही. हॅलो नमस्कार, मी विद्या स्वागत करत आहे तुमचे माझ्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. सर्वांना शुभ सकाळ, नमस्कार. आज भोगी आहे आणि आज भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज भोगीची भाजी सर्वजणच बनवतात, मी पण बनवते. मी कशी भाजी बनवते ते तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे आणि काय काय साहित्य लागणार त्यासाठी ते सर्व आपण आता बघूया. चला मग किचनमध्ये आपण जाऊया. त्यासाठी लागणारं साहित्य सांगते तुम्हाला. ही भाजी आहे, ह्याच्यामध्ये आपले हरभरा, पावटा, घेवड्याची शेंग आणि अजून काय आहे याच्यामध्ये, हरभरा, पावटा, घेवड्याची शेंग हे आहे. हा फ्लावर बी गरम पाण्यामध्ये बिटाच्या पाण्यामध्ये ठेवून दिलेला आहे हा फ्लावर. आणखी हे चाकवत आहे, बोरं आहेत, हे सर्व मी धुवून ठेवलेलं आहे. हे गाजर आहे आणि हे शेंगदाणे आहेत. आणि वांगी आणि बटाटा पाण्यामध्ये मी भिजत घालून ठेवलेले आहे, ती काळी पडू नये म्हणून. आणखी त्याच्यासाठी मटार, फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, थोडीशी आलं लसूणची पेस्ट घेणार आहे. आणि मसाले, हे कोल्हापुरी मसाला आहे, हे लाल तिखट आहे, ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे, हे तिळाचं भाजून बारीक करून कूट ठेवलं आहे, हे शेंगदाण्याचं कूट आहे आणि ही धना जिरा पावडर आहे. आणि वरून टाकण्यासाठी थोडेसे तीळ आहे. आणि हे फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो. आणि मी थोडंसं गरम मसाल्याचं वाटण टाकते. सुरुवात करूया. कढई गरम करत ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकू. जरा तेल थोडं जास्त लागणार आहे आणि भाजीची क्वांटिटी पण जास्त आहे ना, त्यामुळे थोडंसं तेल मी जास्त घालते. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये राई जिरं थोडंसं, आणि मगाशी मी हळद बोलायला विसरली, हळद पण घालायची आहे त्याच्यामध्ये. मी हळद पण थोडीशी काढून ठेवली. आता याच्यामध्ये आपण कांदा घालू. कांदा मी थोडा उभा चिरलेला आहे, बारीक पातळ. आणि मीठ, एवढं साहित्य लागणार. कांदा थोडासा नरम झाला की मी टोमॅटो पण टाकून घेते. कांदे 2 घेतलेत छोटेवाले आणि टोमॅटो पण मी 2 घेतलेत, कारण का भाजीची क्वांटिटी खूप जास्त आहे ना त्याच्यामुळे. थोडंसं आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घालते जरासा.
आणि भाजीला थोडंसं हलवून घेऊया. थोडं नरम होण्यासाठी मीठ टाकूया आपण. कांदा टोमॅटो नंतर आपला अंदाजाने टाकायचं थोडंसं. थोडंसं झाकण ठेवून थोडं 1-2 मिनिटं ठेवून देऊया. उकडून बघूया आपण. आता त्याच्यामध्ये आपण मी थोडंसं वाटण टाकते, काळं वाटण. ते मसाला करून ठेवलेला ते वाटण टाकते जरासं. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. आमची आई अशीच बनवायची. मी आईसारखीच मग भाजी बनवते. थोडंसं झाकण लावून ठेवून देते. आपण उघडून बघूया. हे बघा त्याला तेल सुटलंय. आता मी याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकते आणि हे तीळ भाजून त्याचं कूट करून घेतलेलं ते पण घालते. हे 2 चमचे आणि शेंगदाण्याचं कूट 4 चमचे घेतलं होतं मी. त्यानंतर हे सर्व मसाले, हे कोल्हापुरी मसाला, हे लाल मिरची पावडर, हे काश्मीरी मिरची पावडर, हे धना जिरा पावडर आणि हळद सर्व टाकते त्याच्यामध्ये. आपल्या आवडीनुसार जेवढं तिखट आपल्याला लागतं तिखट तुमच्या आवडीनुसार टाका. आम्हाला थोडंसं जास्त तिखट लागतं त्यामुळे मी थोडं जास्त टाकलेलं आहे. हे मसाले चांगले भाजून घ्यायचे. मग भाजीला ह्या मसाल्यांमुळे शेंगदाण्याच्या कूट, तिळाचं कूट, थोडंसं काळं वाटण टाकलं त्याच्यामुळे थोडासा थिकनेस येतो भाजीला चांगला. आपल्याला जशी पाहिजे सुक्की थोडीशी ग्रेव्हीवाली तसं आपल्याला जशी हवी तशी आपण बनवू शकतो. हे बघा मी थोडंसं पाणी घालते, तर असे मसाले शिजायला पाहिजे म्हणून थोडंसं पाणी घालते. गरम पाणी घातलंय मी थोडंसं. थोडंसं पाणी घालून जरा झाकण लावून ठेवून देते. मसाले शिजतील तोपर्यंत. बघा भाजीला कसं तेल सुटलंय. आता आपण बाकीच्या सर्व इतर भाज्या आहेत त्या सर्व टाकून घ्यायच्या. हे घेवडा, हे आपल्या हरभऱ्याचे दाणे वगैरे सर्व पहिले टाकून घेऊया. त्यानंतर हे मटार आहे धुतलेले सर्व. त्याच्यानंतर हे गाजर, ही बोरं, शेंगदाणे, फ्लॉवर, वांगी, मी जास्त क्वांटिटीमध्ये भाजी बनवते. मी देणार आहे सुवासिनींना, म्हणजे आमच्या इथे आहे शेजारी, त्यांना माझी मैत्रीण एक आहे तिला, बहिणीला संध्याकाळी. त्यामुळे मी भाजी जास्त क्वांटिटीमध्ये बनवते. आणि ही भाजी आपण नंतर ही पण टाकून घेऊया. आता मीठ अगोदर मी टाकलेलं आहे, पण आता जेव्हा भाजी हे आटेल क्वांटिटी ती शिजून हे होईल त्यावेळेला बघून आपण
जसं लागेल तसं टाकायचं. कढई पण मोठी आहे आणि भाजीची क्वांटिटी पण जास्त आहे, तर शिजल्यावर थोडीशी कमी होणार ती. थोडंसं वाफ करून देऊया, नंतर पाणी घालून आपण शिजवूया. जशी काम होऊन जाईल तशी भांडी रिकामी होतील तशी मी लगेचच घासून घेते, मग भांड्यांचा ढीग पडत नाही. भाजी बघूया आता आपण. ती भाजीला मस्तपैकी कलर आलेला आहे आत्ताच बघा. शिजल्यावर आणखीन मसाला त्याच्यामध्ये मुरणार भाजीमध्ये, तर आणखीन खूप छान लागणार ती टेस्टी भाजी. आणि खूप आवडते, मी बनवलेली भाजी आवडते सगळ्यांनाच, माझ्या मैत्रिणींना वगैरे, माझ्या बहिणीला, सर्वांना आवडते भाजी. मिस्टरांना पण आवडते. आता ना ह्याच्यामध्ये आपण हे गरम पाणी घालून देऊ. जेवढं आपल्याला भाजी शिजायला लागेल त्या हिशोबाने पाणी घालून घेऊ. ह्या थोडंसं ते काळं वाटण घातलं ना की भाजीला थोडा थिकनेस येतो. शेंगदाण्याच्या कूट आणि त्याने येतोच, पण ते घातल्यावर पण बघा, घालून बघा किती छान त्याला थिकनेस पण येतो आणि भाजीला टेस्ट पण खूप छान लागते. एकदा करून बघा नक्कीच. आणि नंतर आपल्याला गूळ टाकायचंय भाजी शिजत आली की थोडंसं. आता ही भाजी एकदम झाकण ठेवून एक 15-1 मिनिटं तरी लागतील शिजायला भाजीला. शिजू देत. भाजीला इकडे शिफ्ट करते आणि भाकऱ्या बनवायला घेते, तोपर्यंत भाजी शिजत राहील. भाकऱ्या करून घेते मी. भाकऱ्या पटापट हे फिरायला पाहिजे म्हणून मी तांदळाचं पीठ वापरते. आणि ह्याला तीळ लावायचे, आत्ताच लावायचे, म्हणजे भाकरी मोठी होईपर्यंत ते त्याच्यामध्ये चांगले दाबून दाबून व्यवस्थित बसतात. तवा तापलेला आहे. एवढ्या का जास्त मला चांगल्या जमत नाहीत भाकऱ्या, तरी पण ठीक आहे, होते आहे. भाजीला मस्तपैकी कड आलेला आहे आता. आता ना मी याच्यामध्ये गूळ पण टाकून देते, म्हणजे सगळीकडे लागून जाईल आणि कळेल परत केवढं तिखट, परत गोड काय असेल ते. भाजी बघा केवढी छान रटट रटट शिजायला लागलेली आहे एकदम. पावटा, वाटाणा शिजायला, वांगी वगैरे शिजतात पटकन, पावटा, वाटाणा, शेंगदाण हे शिजायला थोडासा वेळ लागतो. कलर किती छान आला बघा भाजीचा. भाजी रेडी झालेली आहे. आता ही घट्ट होणार, त्यामुळे थोडीशी अशीच ठेवली ना तर चालते, नंतर ती घट्ट होणार भाजी. आपली भाजी रेडी झालेली आहे. थोडासा तीळ घालायचे. बनवते देवाला प्रसादाला पण. ही बघा कशी भाजी झाली. त्याच्यावर थोडेसे तीळ टाकते. बस. या मी भाकऱ्या ठेवल्या याच्यामध्ये, 2 भाकऱ्या, ही भाजी, माझी भाजी भाकरी रेडी झाली बघा. कशी छान वाटते ना, मस्त वाटते ना. तुम्ही पण नक्की करून बघा. देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि 2 सवाष्णींना पण भाजी भाकरी देऊन आली. आणि आज रेस्टच करायला मिळालं नाही. त्याच्यानंतर दुपारी मला बाहेर जायचं होतं.
सुरुवातीला मी सिद्धिविनायकला गेलो. आज मंगळवार होता त्यामुळे सार्वजनिक दर्शन घेतलं. खूप गर्दी असते त्यामुळे सार्वजनिक दर्शन घेतलं आणि आम्ही नंतर मग जिओ मार्टला गेलो. जिओ मार्टमध्ये थोडंफार मला मॉम शॉपिंग करायचं होतं ते केलं आणि नंतर आम्ही मग घरी आलो. आणि या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.